सर्वांना माझा क्रांतिकारी जयलोजी जय भीम। मी मास या सामाजिक संघटनेचा मराठवाडा अध्यक्ष नितीन गोविंदराव तलवारे, माझ्यासोबत मासचे जिल्हाध्यक्ष संतोषजी भालेराव आणि मास संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनील चौधरी या ठिकाणी उपस्थित आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वाच्या प्रश्नावर या ठिकाणी आपणास बोलण्याचा ठिकाणी प्रयत्न करणार आहे, आपल्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करणार आहे। आपल्या म्हणजे कोण? प्रशासनातले अधिकारी कर्मचारी आणि सर्वसामान्य लोक। आपल्याला माहीत असलं पाहिजे की इथं काय चाललंय, कोणीतरी बोलणारा तयार झाला पाहिजे का नाही। विषय आहे मौजे खरप खंडगाव, मुखेड तालुक्यातील मौजे खरप खंडगाव हे गाव आहे। त्या गावातील जवळपास 5 ते 6 एकर जमीन शासनाच्या माध्यमातून वाटप झाली आणि त्या ठिकाणी प्लॉटिंग टाकण्यात आली। प्लॉटिंग टाकल्याच्या नंतर त्या ठिकाणी गावातल्या सर्वसमावेशक सर्वांना त्या ठिकाणी प्लॉट वाटप झालेला आहे। त्या प्लॉटपैकी 141 नंबरचा प्लॉट हा प्लॉट 141 नंबरचा मयत सकाराम मरिबा कांबळे या अनुसूचित जातीतील मातंग समाजाच्या व्यक्तीच्या नावाने वाटप झालेला प्लॉट आहे। सकाराम मरिबा कांबळे हे त्यावेळेस हयात असताना त्यांना ते प्लॉट वाटप झालं आणि त्यानंतर आता सकाराम मरिबा कांबळे हे मयत झाले। त्याच्यानंतर रितसर त्याचे मालक हे त्याची पत्नी म्हणजे श्रीमती मरुबाई सकाराम कांबळे ही मालक असायला पाहिजे कायदेशीर। आणि मग त्या गावामध्ये मयत सकाराम मरिबा कांबळे ह्या व्यक्तीचे 2 मुलं आहेत। त्यांना ते दोन्ही मुलं आपला प्रपंच सांभाळण्यासाठी परराज्यामध्ये आहेत। एक मुलगा छोटा मुलगा गुजरातला आहे, मोठा मुलगा तेलंगणा या गावामध्ये आहे। आणि मग त्याचा सगळा परिवार बाहेर असल्यामुळं गावामध्ये फक्त ते प्लॉट धारक जागा मालक मयत सकाराम मरिबा कांबळे यांच्या पत्नी श्रीमती मरुबाई सकाराम कांबळे ही एकच महिला आहे, वयोवृद्ध महिला। त्या महिलेचं वय अंदाजे 75 ते 80 वर्ष वय आहे। आणि मग त्यांचं राहतं घर त्या जागेपासून जवळपास अर्धा किलोमीटर लांब आहे, जुन्या गावामध्ये। त्या ठिकाणी ते राहतात आणि प्लॉट ही नवीन वस्तीवाडमध्ये वाटप झालेलं प्लॉट आहे। त्या ठिकाणी ते त्यांचं दगड वगैरे काही त्या ठिकाणी कब्जा होता। ग्रामीण भागाची व्यूहरचना कशी असते, प्लॉट एका बाजूला असतील आणि राहण्याचे घर एका बाजूला असतात। त्या प्लॉटमध्ये ते काही बंगले बिंगले किंवा तार कुंपण बांधत नाही। ग्रामीण भागामध्ये प्लॉट पडून असतात आणि सगळ्या गावाला माहीत असतं। परंतु त्या गावामध्ये झालं काय की ज्या माणसाचा एखादी काही संबंध नाही अशा तिसऱ्याच माणसानं ते प्लॉट माझी जागा म्हणून विकली चौथ्या माणसाला, आणि तो माणूस त्या ठिकाणी आता प्लॉट मध्ये घर बांधकाम करतोय। ही गोष्ट कधी लक्षात आली संबंधित प्लॉट धारकांना म्हणजे मरुबाई सकाराम कांबळेंना? ती गोष्ट त्यांना ध्यानात आली की जेव्हा त्या ठिकाणी घर बांधकाम चालू झालं म्हणजे 2024च्या दरम्यान। आता तेव्हापासून त्या लोकांनी तक्रार केली, प्रशासनातल्या एकाही अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांची दखल घेतली नाही। आणि मग ते लोक आमच्यासारख्या सामाजिक संघटनेकडे आले आणि आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही हा लढा पुढे घेऊन जात असताना त्या ठिकाणी ते बांधत असलेलं घरकाम थांबलं। त्या ठिकाणी सुनावणी चालू झाली। नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब असताना सुनावणी चालू झाली आणि राऊत साहेबांच्या नंतर राहुल कर्डिले साहेब आले, त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुनावणी होती। पण सुनावणीला एकही कर्मचारी अधिकारी हजर झाला नाही, म्हणून त्या सुनावणीमध्ये निर्णय झाला नाही। मग आता ते इलेक्शन आलं, हे आलं, ते आलं, त्याच्यामुळं ते सुनावण्या थांबल्या। पुन्हा एकदा त्या ठिकाणी तेच लोक आता त्या प्लॉटमध्ये घर बांधकाम करताना दिसत आहेत। ते घर बांधकाम चालू आहे आणि म्हणून पुन्हा एकदा या महिला त्या ठिकाणी प्रशासनातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना या ठिकाणी पत्रव्यवहार करत आमच्या माध्यमातून करताना दिसत आहे। आता या ठिकाणी शेवटची स्टेपची लढाई म्हणून न्याय कुठंच मिळाला नाही, म्हणून त्या ठिकाणी मरुबाई सकाराम कांबळे आणि त्यांच्या सुनबाई लक्ष्मीबाई राजाराम कांबळे या दोन्ही महिला या ठिकाणी तहसीलदार साहेब यांच्या कार्यालयाच्या बाहेर उपोषणाला बसलेल्या आहेत। त्यांना मास संघटनेचा पाठिंबा आहे। या ठिकाणी मला हे आवर्जून सांगावंसं वाटते की जे लोक मुके आहेत, जे लोक बोलत नाही, अशा लोकांना न्याय मिळेल का नाही? या देशामध्ये संविधान लागू आहे, देशामध्ये लोकशाही आहे। मग लोकशाही काय नुसती कागदावरच आहे का? त्याची अंमलबजावणी होणार आहे का नाही? म्हणजे जे लोक बोलत नाही त्यांना न्याय मिळतच नाही, त्यांना न्याय द्यायचंच नाही असं ठरवलेलं आहे का? ही जी लोकशाही आहे, जे देशात संविधान आहे, या संविधानाला लागू करण्याचं काम हे प्रशासकीय लोकांचं आहे। मग हे लोक जर असं भ्रष्टाचार जर करत असतील, मी भ्रष्टाचारच म्हणेन ह्या गोष्टीला, का तर राजोरासपणे दिवसा ढवळ्या एखाद्याच्या प्लॉटवर अतिक्रमण करून तिसराच माणूस विकतो आणि त्या ठिकाणी दुसरा माणूस या ठिकाणी प्लॉटवर घर बांधकाम, त्या प्लॉटवर रिकाम्या प्लॉटवर बांधकाम करतोय। म्हणजे एवढी ताकद कुठून येते या लोकांना? वरून हे बांधणारे अतिक्रमण धारक लोक म्हणतात की ती म्हातारी त्या ठिकाणी उपोषण करत असताना ती सासू सुना दोघीही
जागेवर जरी मेल्या तर आम्हाला काही फरक पडत नाही, कारण त्यांच्याकडे पैसा आहे. आता एवढी ताकद कुठून आली? पैशामुळे आली. पैसा काय करणार? हे अधिकारी कर्मचाऱ्यांना देणार आणि मग अधिकारी शांत बसणार आणि हे यांचं काम करणार असं ह्यांना वाटतंय. तर त्यांचा हा गोड गैरसमज आहे. कारण आम्हाला ह्या देशामधील लोकांना म्हणा किंवा आम्हाला म्हणा संविधानावर विश्वास आहे आणि या संविधानामध्ये सर्वसामान्यांना तेवढाच न्याय आणि बलदंड लोकांना तेवढाच न्याय, समान न्याय आहे. म्हणून हे किती जरी पैसा वाटले आणि किती जरी अधिकाऱ्याचे तोंड जरी धरले तर नितीन तलवारेचं चॅलेंज आहे, एकाही माणसाला आम्ही सोडणार नाही, एकालाही. कारण या संविधानावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि खऱ्या अर्थाने हे एक प्रकारचं चॅलेंज मी करतोय किंवा त्या गावातले लोक जे म्हणतायत की ती म्हातारी मेली तरी आम्हाला काही फरक पडत नाही, म्हणजे हे एका प्रकारे इनडायरेक्टली चॅलेंज तहसीलदार साहेब, गटविकास अधिकारी साहेब, ग्रामसेवक साहेब यांना असेल. म्हणजे जागेवर उपोषण करताना माणूस मेल तरी आम्हाला काही फरक पडत नाही, म्हणजे एवढी डेअरिंग कशामुळे असेल? याचा अर्थ काय आहे की आम्ही अधिकारी कर्मचारी आम्ही सगळे मॅनेज करतो, पैसे देऊ, असं त्याचा इनडायरेक्टली त्याचं म्हणणं आहे. गावामध्ये अशी चर्चा चालू आहे. मग तहसीलदार साहेब आपल्यासाठी हे चॅलेंज आहे की आपण आता काय करणार, या विषयावर तुम्ही न्याय देणार की काय? ते म्हणल्याप्रमाणे ती जागेवर जरी मित्र आम्हाला काही फरक पडत नाही, याचा अर्थ तुम्ही सुद्धा या ठिकाणी काही मिळून मिसळून आहात का, असा समज आम्हाला निर्माण होताना दिसत आहे. मग ते गटविकास अधिकारी साहेब असतील, रामोड साहेब असतील किंवा मग ग्रामसेवक या ठिकाणी आनंद बिरो साहेब असतील, तर तुम्हाला चॅलेंज आहे एक प्रकारानं. ते लोक म्हणतायत की मेली तरी काही फरक पडत नाही. आता ते म्हणल्याप्रमाणे एकतर त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे, नाहीतर ती जागेवर गेली पाहिजे. बघू मग आता कोणाचं काय होतं. मेल्याच्या नंतर काय होत नाही म्हणतात ना, तर खरं खंडगावमध्ये कर्फ्यू लागल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घ्या. या देशात संविधान लागू आहे, या देशामध्ये लोकशाही आहे, ठोकशाही नाही. ज्याची जिसकी लाठी उसकी भैंस म्हणायला शेवटपर्यंत लढणार, न्याय मिळेपर्यंत लढणार, हे चॅलेंज आहे त्या लोकांना. आणि तहसीलदार साहेब, बीडीओ साहेब आणि ग्रामसेवक साहेबांना सुद्धा माझं म्हणणं आहे की आपण तात्काळ ह्याच्यावर काहीतरी निर्णय घ्या. हा खूप मोठा विषय आहे, तात्काळ निर्णय घ्या. सगळे पुरावे आहेत, एव्हिडन्स आहे. ज्याचा जागाच नाही त्या ठिकाणी तो माणूस त्या ठिकाणी जागा विकतो आणि तिसराच माणूस घेतो, नंबर 8 लावतो आणि आपलं काम करून घेतो. कलेक्टर साहेबांचे पत्र आहे, पत्रव्यवहार झालेला आहे तहसीलदार साहेबांना, बीडीओ साहेबांना, पण यांनी कसलाच या ठिकाणी अहवाल सादर केला नाही कलेक्टर साहेबांना. परत आता उपोषणाला बसलोय, न्याय मिळाल्याशिवाय उठणार नाही, ते लोक सुद्धा उठणार नाही आणि आम्ही सुद्धा हटणार नाही. शेवटपर्यंत त्यांना न्याय मिळेपर्यंत महासंघटनेचा पाठिंबा असणार आहे, एवढ्या ठिकाणी बोलतो. आजचा हा दुसरा दिवस आहे, इथून तर सुरुवात होणार आहे. कालचा दिवस गेला, आता तहसीलदार साहेब आज आले होते. तहसीलदार साहेबांना आम्ही समजून सांगितलं की असा विषय आहे. खऱ्या अर्थानं 2 वर्षापासून म्हणजे 22/10/2024 पासूनची लढाई आहे, जवळपास 1-1.5 वर्ष झालं या विषयाला. आतापर्यंत निकाली लागलं पाहिजे होतं, कमीत कमी त्याची चौकशी तरी व्हायला पाहिजे होती. चौकशीचा अहवाल तरी यांनी सादर करायला पाहिजे होतं की खरी जमीन यांची आहे का नाही. जे लोक जे मरबाई म्हणते ॲग्रीमध्ये जागा आहे, ती जागा आहे का त्याची दुसऱ्याच कोणाची जागा आहे, ती चौकशी तर झाली व्हायला पाहिजे होतं का नाही. एवढी उदासीनता या प्रशासनाच्या माध्यमातून आम्हाला दिसते. आम्हाला वाईट वाटते, दुर्दैव आहे देशामध्ये की लोकशाही असताना, संविधान असताना सुद्धा असं दिवसा ढवळ्या सर्वसामान्य गोरगरीब लोकांवर अन्याय होतोय. मग कोणीतरी बोललं पाहिजे, म्हणून ह्या लोकांचा आवाज म्हणून आम्ही या ठिकाणी उभा राहिलो. एवढंच या ठिकाणी बोलतो. आजचा हा दुसरा दिवस आहे. आता याच्यानंतर सुद्धा व्हिडिओ येतील आणि चर्चा केली जाईल. माझी हे व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांना माझी विनंती असेल की आपण सगळ्यांनी बोललं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे, न्याय मागायची भूमिका आपल्याला निर्माण झाली पाहिजे, लढण्याची जिद्द निर्माण झाली पाहिजे, संघर्ष करण्याची जिद्द निर्माण झाली पाहिजे, तरच न्याय होईल. आणि संघर्ष करत असताना हा भ्रष्टाचार थांबेल, लक्षात घ्या. जो बोलतोय त्याचंच चालतं. आणि म्हणून अशा सर्वसामान्य गरीब लोकांचा आपण आवाज झाला पाहिजे. आणि कर्मचारी अधिकाऱ्यांना माझं म्हणणं असेल, माझी विनंती असेल, तुम्हाला 2-2 लाख रुपये पगार आहेत, काय करणार हे पैसा घेऊन या लोकांचा? अरे कमीत कमी माणसं तरी बघा. वयोवृद्ध महिला, आज 70-75-80 वर्षाची महिला आहे, थंडीचे दिवस आहेत आणि उपोषणाला बसली, मग दखल घेणार का नाही कोणतरी? चौकशी लागेपर्यंत, दखल मिळेपर्यंत, न्याय मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही. एवढंच बोलतो, थांबतो. धन्यवाद. जय